आमची कॅब आहे फॉर टुडे आणि सी द कोइंसिडेंस की याच्या पाठी महाकाल लिहिलं आहे. सो इट्स ऑफिशियली बुलावा आ गया है हम लोग को. राम राम मंडळी, मी सृष्टी भानुशाली तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. सो आय थिंक मी ऑलमोस्ट 5 to 6 months नंतर ब्लॉग करते आहे. पण हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे कॉज वी आर इन उज्जैन आणि वी आर सो ग्रेटफुल की वी गॉट अ चान्स टू कम इन उज्जैन. आणि आम्ही आता हॉटेल प्रकाशम इथे स्टे करतो आहे. आम्ही सकाळी ट्रेनवरनं आलो आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट हॉटेलवरती आलो, थोडंफार रेस्ट केली आणि मग फ्रेश होऊन चेंज करून आम्ही आता परत चाललो आहे फिरायला. तर व्लॉग एंडपर्यंत बघा गाईज. बघा हिरोईन. गाईज, यू कांट व्लॉग वेन यू आर विथ युअर फॅमिली. मॅम ऑटोग्राफ. मॅम मला दीदी कॉट. हे तुला दीदी बोलले ना. आई तुला कसं वाटतंय? छान वाटते खूप. लाडात काय होते? आजी तुला कसं वाटतंय? खूप सुंदर. जय श्रीमान. तुम्हाला कसं वाटतंय? जय महाकाल. पप्पा तुम्हाला कसं वाटतंय? अब तू गया बेटा, अब तू गया. देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. अतिशय उत्तम होतं. खूप एकदम भक्तिभावाचं वातावरण वाटतं. या गाईज, काय पण बोला, माझी बहीण एवढी सुंदर दिसते ना, सुंदर. लेट्स गो. लेट्स गो बोल. लेट्स गो बोल. लेट्स गो. उपग्रह शनी मंदिर आहे. 2000 वर्षापूर्वीचं आहे आणि राजा विक्रमादित्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे तेव्हापासूनच आहे. आणि हे पहिलं असं मंदिर आहे शनी मंदिर का जिथे पिंडीची पूजा होते. म्हणजे शनी मंदिर आहे पण पिंडी आहे तिथे. चला. टूर गाईड आहे गाईज. आम्ही बुक केलंय. वी आर दिवाज गाईज. दिवाज. सी दुसरा दिवा. मी पहिला दिवा. पंती. माझे केस तर एवढे अजीब गजीब दिसत आहेत गाईज. आम्हाला दीदीचे फ्रेंड्स भेटले. हे बघा कुठे. हा बघा दिसत आहे दीदी माकड. तुझे फ्रेंड्स. कसं वाटतंय तुझ्या फ्रेंड्ससोबत तुझं रियुनियन झालं? खूप मस्त वाटतं. खूप दिवसांनी भेटले. आय फील सो हॅपी. डिस्को गाडी घेतली आम्ही. डिस्कोची कमी आहे. आम्ही आता गणपती बाप्पाच्या मंदिरात आलेलो झालं म्हणजे दर्शन. खूप सुंदर मूर्ती, खूप मस्त. दीदी, दिस इज युअर साईन. जर तुला लग्न करायचं आहे तर तू इथे करू शकतेस. लग्नानंतर येईल मी माझ्या नवऱ्यासोबत. तू इकडे पण लग्न करायला येऊ शकतेस. मी महाराष्ट्राची आहे. मी मध्य प्रदेशचे. मी का लग्न. सी माझे हँडसम पप्पा. हेलो, हाउ आर यू? फाइन. स्वतःच बोलतात. कैसे हो जनाब? तुम्हाला कसं वाटलं मंदिर? अतिशय खूप असं मंदिर आहे, मनाला समाधान देणारं. या मूर्तीकडे बघितली तर आपण भक्तिमय होतो. देवा अशीच कृपा आमच्यावर ठेव, आमचं मन प्रसन्न ठेव. आमच्या चिंतामणीला आमची विनंती आहे की आमच्या आयुष्यातली दुःख हद्दपार कर
आणि तू विघ्नहर्ता आहे. आमच्या जीवनातले जे काही विघ्न असतील ते तू पार कर. जय हिंद. जय चिंतामणी महाराज की जय. आता यातलं किती तुला समजलं ते सांग. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आम्ही हे मावाचं मोदक घेतलंय. लेट्स सी कसं टेस्ट होतं. फूड ब्लॉगर मस्त आहे, एकदम फ्रेश लागतं. चिंतामणी गणेश मंदिरच्या एक्झॅक्ट समोरच आहे. स्वीट्स इथून घेतल्यात. मी ते मावा मोदक घेतलेलं तिथूनच हे मोतीचूरचे लाडू घेतले. पप्पांनी टेस्ट केलं म्हणून थोडं हाफ वाटतंय. आता आम्ही टेस्ट एकदम असं फ्रेश लागतं. घरात सगळे फूड ब्लॉगर झालेत आता. खूपचा एकदम असा टेस्ट आला. गाईज आम्ही एक रूल काढलेला पूर्ण ट्रिपमध्ये जो पण चिडेल त्याला 500 रुपये लागले. आईचे किती झालेत पप्पा? 3,500 झालेले आहेत. आमच्या घरामध्ये अतिशय चिडणारा माणूस म्हणजे तिची आई आणि अतिशय थंड डोक्याचा शांत दिमागचा माणूस म्हणजे तिचे पप्पा. म्हणजे मी. सत्य आहे. काय म्हणणं आहे यावर? पप्पांवर विश्वास ठेवू नका. हाय सिसी. हॅलो. व्हॉट डू यू वॉन्ट से? आम्ही इकडे जेवायला आलेलो. कोणतं आहे हे? काय? श्री राधा महादेव रेस्टॉरंट. तर ना तुम्हाला श्री राधा माधव रेस्टॉरंट. तर अजिबात येऊ नका. इथे आल्यावर तुम्हाला फुल असं लग्नाची वाईब येणार आहे. कारण फुल थाली सिस्टीम आहे. सेम सगळं थाली सिस्टीम आहे. त्या थाली सिस्टीम म्हणजे ते सेम आहेत जे आपल्याला आता हॉटेलमध्ये जर आपल्याला वेगवेगळ्या थाली. हां, एकच थाली आहे फॉर 200 रुपीज पर पर्सन. ते अनलिमिटेड आहे. पण तुम्ही परत घेणारच नाही. हां ना. आणि त्यात तुम्हाला डाळ, कढी, पनीरची भाजी म्हणजे ग्रेव्हीवाली, मटर पनीर. हां, मटर पनीर होतं. 2 रोटी होते आणि ते बाफला, दाल बाफला, ते त्यातला बाफला होता. लाडू होता एक, पापड आणि 2 चटणी होती. ते अनलिमिटेड आहे, तुम्ही घेऊ शकता. पण तुम्ही नाही घेणार परत. टेस्ट इज झिरो. आम्हाला काहीच आयडिया नव्हती. आम्हाला आम्ही ज्या ह्याच्याने ट्रॅव्हल करतोय रिक्षाने, त्यांनी आम्हाला आणून इकडे रेकमेंड केलं. तर विल सजेस्ट यू की डोंट कम. पैसे बेस्ट. 200 रुपये बेस्ट पर पर्सन. 200 रुपये बेस्ट. बट आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही थोडंफार खाल्लं आहे. म्हणजे आता आणि हे ते गुफा आहे. ते गुफाबद्दल पण म्हणजे जर तुम्हाला सफोकेशनचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर विल सजेस्ट यू की नका जाऊ. म्हणजे एक्सपिरियन्स येतो खूप. म्हणजे वाटतं चांगलं तिथे. बट जर तुम्हाला जसं ती बोलली क्लॉस्ट्रोफोबिया वगैरे आहे देन वी विल सजेस्ट की डोंट गो. कारण की ते खूप कंजेस्टेड आहे. आणि सेकंड थिंग ते गुफेच्या इथून हे जवळ आहे हॉटेल म्हणून त्यांनी मे बी सजेस्ट केलं असेल. बट डोंट कम. या गर्दी बघा. क्रेझी. जास्त सिस्टीमच नाही आहे की एक लाईनवर एकच. तुला कसं वाटलं एवढं गर्दीतून दर्शन घेताना? थोडं कंजेस्टेड म्हणजे हे वाटलं. पण दर्शन चांगलं झालं. पण खूप गिचमिट करतात. उगाच धक्काबुक्की करतात आणि दर्शनचं मूड खराब करून टाकतात. पण चांगले आहे. मूर्ती वगैरे छान होती.